If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire, like a wildfire. आज तुमचं स्वागत आहे. आज आपण जर्नी करणार आहोत अकोला ते अकोट. बऱ्याच दिवसापासून जर्नी केली नव्हती कारण की नवीन रूट झाला. तुम्हाला पण माहिती आहे अक्रेंडाव मी 1-2 वर्ष झाली जर्नी केली होती जी अकोला ते अकोटपर्यंत होती. जी आज जर्नी करणार आहे रिसेंटलीमध्ये. थोडंसं मौसम पाहू शकता, समोरच पाहू शकता माझ्या गाडी आहे. अकोला अकोट हे आहे. तिचा टाईम 1 वाजता निघायचा आहे. तर पाहू शकता समोर ट्रेक आहे. आणि तुम्हाला माहीतच असेल की अकोला अकोट एक टाईमला मीटर गेज ट्रेन होती जी अकोल्यापासून खंडवासाठी रेल कनेक्टिव्हिटी होती आणि स्पीडसाठी मीटर गेज ट्रेन होती. आता जर तुम्हाला माहिती आहे ब्रॉडगेज कन्वर्शन चालू आहे, त्यामुळे थोडंसं लाईनचं काम जो देखील चालू आहे तुम्हाला माहितीच असेल. तर थोड्याच वेळात म्हणजे की 1 वाजता गाडी निघणार आहे. तर पाहू चलतो किंवा आता थोडं काही वेळात आता अर्धा 1 घंट्यामध्ये ट्रेन निघणार आहे. तर अंदर तुम्ही दाखवायला लिहून चालतो अंदरमध्ये. तुम्हाला पाहू शकता तुम्ही इकडं की पाहू शकता हे अकोला अकोटमध्ये हा नवीन रेक आहे. कारण की हाच रेक तुम्हाला माहीत आहे जे डेमोचा रेक आहे तो शेअरिंग आहे. पाहू शकता की लाईट्स जस्ट आलेली आहे ट्रेनमध्ये पाहू शकता. आणि सीट पाहू शकता कम्फर्टेबल सीटच आहे. सिर्फ रेल्वेमध्ये चार्जिंगची सॉकेट अवेलेबल नाही आहे डेमोमध्ये पाहू शकता. हे तुम्हाला थोडंसं प्रॉब्लेम होणार की रेल्वेमध्ये सिर्फ चार्जिंगची सॉकेट अवेलेबल नाही आहे. तर फोनची चार्जिंग तुम्हाला लई जपून वापरावं लागेल गाडीमध्ये जे आपण आहे ते त्यापर्यंत पाहू शकता तुम्ही. सीट चांगल्या आहेत बसण्यासाठी. तर अंदर तर असं काही आहे पाहू शकता तुम्ही. काहीच वेळात गाडी पण निघणार आहे आपली. स्टेशनवर इथे पाहू शकता तुम्ही की पाऊल लागलेलं आहे. अजून पण इलेक्ट्रिफिकेशनचं काम काही सुरू नाही दिसत आहे मला पण पाहू शकता. हे अकोट रेल्वे स्टेशन आपण अकोला रेल्वे स्टेशनवर पाहू शकता. पाऊल बऱ्याच दिवसापासून लागेलं आहे. अजून पण काहीच काम चालू दिसत नाही आहे. समोर पाहू शकता समोर पण ट्रॅकचं काम चालू आहे कंटिन्युअसली. आणि इकडं पण पाहू शकता समोर सेम प्रॉब्लेम तेच आहे की अजून पण काम सुरू लागलेलं नाही आहे ट्रॅकचं जे इलेक्ट्रिक पोलचं. तर पाहू कधी पण होईन. तर आपण सध्या तर काहीच नाही आहे. थोडंफार पाहू शकता तुम्ही पोलचं. तर पाहू कधी होणार चालू. बाकी काय थोडाच टाइम है गाड़ी निकलने. तो अभी हमारा ट्रेन का डिपार्चर हो रहा है अकोट रेलवे स्टेशन से. अकोला रेलवे स्टेशन से अभी हमारा डिपार्चर हो रहा है अकोला अकोट एक्सप्रेस का. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या अकोला अकोट रेल्वेचा डिपार्चर झाला आहे अकोला रेल्वे स्टेशनवरून. पाहू शकता मित्रांनो अकोला स्टेशनवरून डिपार्चर झाला आहे आपला अकोट रेल्वे अकोट पॅसेंजरचा. आणि आपल्या समोर अति जस्ट आली आहे काचीपुडा भगत की कोठी. पाहू शकता काचीपुडा भगत की कोठी एक्सप्रेस उभी आहे 3 नंबरच्या प्लॅटफॉर्मला अकोल्याला. तर आपली गाडी समोर चालत आहे अकोटच्या लाईनवर जो समोर चालून अकोला खंडवा लाईनला चालू होणार आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपली अकोला खंडवा रेल्वे लाईनवर आपली गाडी समोर जात आहे. पाहू शकता तुम्ही मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो आपली गाडी समोर जात आहे. पहिल्यापेक्षा
झालेली आहे. पाऊस चालू झालेला आहे लाईनवर. पूर्ण पाऊस शकता जोरदार पाणी सुरू झालेलं आहे लाईनचं. पाहू शकता मित्रांनो वातावरण तुम्ही कसं आहे तर. मित्रांनो पाहू शकता पहिल्यापेक्षा ट्रेनमध्ये जास्तच बदल झालेला आहे. पाहू शकता लाईनचं काम बी थोडंफार चांगलं झालेलं आहे. ट्रॅकचं मेंटेनन्स बी चांगला होत आहे गाडीचा पहिल्यापेक्षा. मित्रांनो आपला पहिला हॉल्ट झालेला आहे अकोला खांडवा लाईनवरचा उगवे. पाहू शकता काहीच वेळात आपली ट्रेन लागणार आहे. हा आपला पहिला हॉल्ट आला आहे उगवे रेल्वे स्टेशन. हा आपला पहिला हॉल्ट आहे उगवे रेल्वे स्टेशन. तुम्ही पाहू शकता मित्रांनो असं काही उगवे रेल्वे स्टेशन आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता उगवे रेल्वे स्टेशनवर थोडंफार काही काम तर दिसत नाही आहे मला नवीन. पाहू शकता बाकी तुम्ही असं काही स्टेशन आहे. हे थोडंफार काही अपडेट झालेलं आहे आतून. आणि आम्ही डिपार्चर घेत आहोत उगवे रेल्वे स्टेशनवरून. डिपार्चर घेत आहे उगवे रेल्वे स्टेशनवरून. पाहू शकता तुम्ही डिपार्चर होता सध्या आमचा उगवे रेल्वे स्टेशन. मित्रांनो पाहू शकता लाईनचं काहीच काम जास्त झालेलं नाही आहे इकडं. सध्या वातावरण जास्तच काही खराब झालेलं आहे आज. जास्त हवा आहे गाडीला.
मित्रांनो, आपण दुसऱ्या रेल्वे स्टेशनला पोहोचत आहे, गांधी स्मारक रोड. अकोला दुसरं रेल्वे स्टेशन आहे, गांधी स्मारक रोड. इथं पाहू शकता गाडी जास्त वेळ थांबत नाही आहे, लगेच थांबली की लगेच निघते गाडी. पाहू शकता तुम्ही. एकच मिनिटाचा हॉल्ट आहे, जास्त हॉल्ट नाही आहे गाडीला. तर गाडी काही जास्त थांबत नाही. पाहू शकता तुम्ही गाडी लगेच डिपार्चर घेत आहे निघण्यासाठी. पाहू शकता तुम्ही लगेच निघालेली आहे गाडी. मित्रांनो, डिपार्चर होत आहे गांधी स्मारक रोडवरून आपला, जे अकोला खांडवा लाईनचं दुसरं रेल्वे स्टेशन आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे पौलसाठी, हे पाहू शकता तुम्ही, हे पौलसाठी अति कामची सुरुवात झालेली आहे. इलेक्ट्रिफिकेशनसाठी, पौलसाठी, खंब्यांसाठी हे पाहू शकता तुम्ही, हे लावलेले आहे सध्या. अजून इलेक्ट्रिफाय लेवलने आले आहे, पाहू शकता. तर समोर चालून इलेक्ट्रिफाय लाईन व्हायला जास्त टाईम लागणार नाही आहे मित्रांनो. आज जास्तच काही वातावरण खराब आहे, त्या कारणामुळे पाहू शकता तुम्ही पूर्ण हवा जोरदार चालू आहे. पूर्ण पाहू शकता तुम्ही, आवाज पण बरोबर येत असेल. तर बाकी जर्नीचा एन्जॉय करा. मौसमचा टाईम आहे, जर्नी करत आहोत मी अकोला अकोट एक्सप्रेसमध्ये, जे पॅसेंजर म्हणून डेमो चालत आहे. बाकी पाहू शकता पोलसाठी बी चांगलाच प्रोग्रेस चालू आहे, जे अकोला खांडवा रेल्वे लाईनवर. पाहू शकता मित्रांनो, पौलसाठी इलेक्ट्रिफाय लाईन होण्यासाठी चांगली प्रोग्रेस चालू आहे जोरदार इकडे. समोर लाईन पूर्ण ओली गट आहे, पाहू शकतो. पूर्ण हवा इतकी जोरदार आहे की काय शूट पण करायला मिळत नाही बरोबर. तर जोरदार पाणी सुरू झालेलं आहे. समोर दाखवतो मला, ट्रँक पूर्ण ओले आहेत लाईनच्या. अकोला खंडवा रेल लाईनचे ट्रॅक पूर्ण ओले आहेत, पाहू शकतो. ट्रॅक्स पूर्ण ओले झालेले आहे पाण्यामुळे, कारण की पाणी पण चालू आहे.
स्टेशन आलेलं आहे. गाडीची स्पीड स्लो झाली आहे पाहू शकता. मित्रांनो पाहू शकता पटसूर रेल्वे स्टेशन आलेलं आहे 3रा नंबर. इकडे आपण पाहू शकता तुम्ही ट्रॅक जे आहेत ते पूर्ण काढलेलं आहे. खाली स्लीपर्स पडलेले आहेत स्टेशनवर पाहू शकता तुम्ही मित्रांनो. हे आपलं 3रं स्टॉप आहे अकोला खंडवा लाईनचं पटसूर. पाहू शकता स्टेशनवर किती प्रोग्रेस झालेली आहे. पाहू शकता मित्रांनो अजून पण काहीच काम नाही चालू स्टेशनला. पटसूर रेल्वे स्टेशन अजून काही डेव्हलप नाही आहे जास्त. तर पाहू शकता तुम्हाला दिसलं असेल जास्त काही डेव्हलप नाही आहे. पटसूर रेल्वे स्टेशन झालं. आणखीन पण कोणतं बी स्टेशन असेल तर समजा पण डिपार्चर बी होता. तुम्हाला माहीत असेल गाडी जास्त अकोला नाही थांबत रेल्वे स्टेशनला. हे काऊन की लहान स्टेशन आहे जे अकोला रेल्वे लाईनचे असतं. छोटे स्टेशन पण हर एक स्टेशन धरते गाडी. डिपार्चर होत आहे मित्रांनो आपलं. पाहू शकता कुठं बसेल सध्या तुम्ही कारण की पाणी चालू लागलेलं आहे पूर्ण. मौसम बहुत रंगीन झालेला आहे पूर्ण आपल्या रेल्वे लाईनवर. तर पाहू शकता तुम्ही. यहाँ पर जोरदार बारिश झालेली आहे. अकोटला जोरदारच पाणी आलेलं आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडल्या साईडला अकोट रेल्वे स्टेशनवर काहीच काम झालेलं नाही आहे सध्या. पाहू शकता तसेच स्लीपर्स आणि ट्रॅक्स पण नाही आहे त्याच्या ऑलरेडी. मित्रांनो तुम्ही गर्दी पाहू शकता अकोटसाठी डेलीवाली. आता पोचलेला आहे मित्रांनो आपण अकोट रेल्वे स्टेशनवर. पाहू शकता मित्रांनो इकडं पाहू शकता हे अकोट आहे. अजूनच आता सेम हा रेग रिटर्न जाणार आहे. आपली जर्नी म्हणजे खतमच झाली आहे पूर्ण असं बघू शकता तुम्ही. तर मागं तुम्हाला माहीत आहे इकडं
मित्रांनो पाहू शकता तुम्ही अकोट रेल्वे स्टेशन. इकडचं पाहू शकता खंबेसाठी पोलसाठी इकडं काम जोरदार चालू आहे. इकडं पाहू शकता तुम्ही मित्रांनो. हे मित्रांनो पाहू शकता तुम्ही की खंबेच्या पोलसाठी रेल्वे लाईन कनेक्टिव्हिटीसाठी अति लय सारे आणलेले आहे जे इलेक्ट्रिफाय होणार आहे समोर चालून लाईन जी अकोला खंडवाली पाहू शकता मित्रांनो आपण इकडं. आता मी तुम्हाला समोर जात दाखवतो. हे पाहू शकता मित्रांनो आणि ते आपलं तिकडं अकोटचं रेल्वे स्टेशन इकडं आहे. आपली जर्नी जी अकोला ते अकोटपर्यंत केली तर कशी वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये. नवीन आले तर सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा अशाच रेल्वेच्या जर्नीसाठी आणि अपडेटसाठी. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणत्या जर्नीमध्ये. तर तुम्हाला काही जर विचारायचं असेल तुम्ही मला इंस्टाग्रामवर DM करू शकता ट्रॅक्सन स्टुडिओवर. मी डिस्क्रिप्शन लिंक देईन. तर अशी की आजची जर्नी होती. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू फॉर टाईम.